लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र व सामर्थ्यवान नावामध्ये न्यायलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर आपणा सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला हा संदेश आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल रिंग प्रेस करावी। थँक यू and God bless you. प्रियजन हो, 2022 या वर्षात आम्ही पदार्पण केलेलं आहे। अर्थात हे आम्हा सर्वांसाठी एक नवीन वर्ष आहे व या नवीन वर्षात प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो, हीच माझी तुम्हा सर्वांना सदिच्छा। आजचा हा संदेश या वर्षाचा पहिलाच संदेश आहे। आज मी तुम्हा सर्वांना एका महत्त्वाच्या विषयाकडे घेऊन जात आहे आणि त्या विषयाला शीर्षक देऊ इच्छित आहे, देवाचा क्रोध येतोय। प्रियजन हो, तुम्ही आणि आम्ही जे बायबल वाचक आहोत आम्हाला हे ठाऊक आहे की मलाकियाच्या 4 अध्यायातल्या 5व्या वचनाप्रमाणे आम्ही भयानक व भयंकर दिवसात राहत आहोत। अर्थात कृपेच्या कालखंडाच्या शेवटला एकदम शेवटच्या टप्प्यात आम्ही पोहोचलेलो आहोत। जसे नोहाच्या काळामध्ये या संपूर्ण जगाचा विनाश झाला त्यावेळेला फक्त तारण मिळण्यासाठी नोहाच्या तारूचे दार उघडे होते, तसेच आजच्या घडीला प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताच्या बलिदानामुळे आम्हा सर्वांसाठी कृपेचं द्वार अजूनही उघडं आहे। परंतु हे कृपेचं द्वार लवकरच कायमचं बंद होणार आहे व तुम्ही आणि आम्ही त्याच घडीला आज येऊन पोहोचलेलो आहोत। माझी अशी इच्छा आहे की तुम्ही या गोष्टी समजून घ्याव्या, यावर अभ्यास करावा। मत्तेकृ शुभवर्तमान 13 अध्याय आणि याचं 39 वचन म्हणते, कापणी ही युगाची समाप्ती आहे। आणि आज तुम्ही आणि आम्ही युगाच्या समाप्तीला पोहोचलेलो आहोत, जेथे कापणीचा हंगाम चालू आहे। हे परम सत्य आम्हाला समजणं अतिशय गरजेचं आहे। अर्थात हे शेवटचे मंडळीचं युग आहे, यानंतर कोणतेही युग येणार नाही। अर्थात पवित्र शास्त्रांतून थेसलनिकाकरास पहिले पत्र याचा 5 अध्याय 1 ते 3 वचन मी आपणापुढे वाचत आहे। बंधूंनो, काळ व समय याविषयी तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाही, कारण तुम्हाला स्वतःला पक्के माहित आहे की जसा रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येतो। शांती आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो आणि ते निभावणारच नाहीत। अर्थात नोहाच्या काळातही असेच झाले होते। महापूर आला तिथपर्यंत लोक खात पित होते, मौज करीत होते आणि त्यावेळेला महापुराने त्या सर्वांचा नाश केला तिथपर्यंत त्यांना कळलेही नाही। तशीच घटना आजच्याही कृपेच्या कालखंडाच्या शेवटला घडणार आहे। म्हणून तुमच्या पुढे मी काही महत्त्वाची गोष्ट ठेवू इच्छित आहे। ख्रिस्त येशूची मंडळी स्वर्गरोहणात म्हणजे रॅप्चर मध्ये घेतली जाण्याचा समय अतिशय जवळ येऊन पोहोचलेला आहे। ख्रिस्त आपल्या मंडळीला पृथ्वीवरील पीडा येण्यापूर्वी येथून सुरक्षितरित्या घेऊन जाणार आहे व त्यानंतर या पृथ्वीवर काही शेष राहिलेली लोक असतील, जे 1,44,000 इस्रायल मधून अब्राहमाच्या 12 वंशांची प्रजा व मूर्ख कुमारिका, हे 2 गट परराष्ट्र आणि इस्रायल यामध्ये शेष राहतील व तेच लोक या जगात ख्रिस्त विरोधकाद्वारे देण्यात येणारी पशुची छाप स्वीकारणार नाहीत आणि त्यासाठी त्यांचा शिरच्छेद केला जाईल अशी भविष्यवाणी या बायबल मधील प्रकटीकरणाच्या पुस्तकात स्पष्टपणे केलेली आहे। देवाने 4000 वर्षापूर्वी हे जग महापुराने बुडविले होते। अर्थात तो अन्यायी देव नाही, तो न्यायी न्यायाधीश आहे आणि तो आजच्या जगात हेच कार्य करणार आहे। आज मी आपणापुढे या जगाचे भवितव्य सांगू इच्छित आहे, जे देवाने पवित्र शास्त्रामध्ये प्रकट केलेले आहे, कारण तो देव स्वतः निर्माण करता आहे व त्याच्या निर्मितीचा सांभाळ करता व न्याय करता आहे। स्तोत्र संहिता 2 अध्याय यांतून मी वचन वाचत आहे 1 वचनापासून। राष्ट्रांनी दंगल का मांडली आहे? लोक व्यर्थ योजना का करीत आहेत? परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ता विरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत। सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत की चला आपण त्याची बंधने तोडून टाकू, आपणावरील त्यांचे पाश
फेकून देऊ. अर्थात या पहिल्या 3 वचनाप्रमाणे आम्हाला दिसत आहे की आजचं संपूर्ण जग हे याकडेच वळत चाललं आहे. एक जग सरकार या जगात लवकरच स्थापन होत आहे. ख्रिस्त विरोधक या जगाचा नेता असेल. अर्थात या काळाच्या शेवटला सैतान हा देहधारी होणार आहे, इन्कर्नेट होणार आहे असे आम्हाला आढळत आहे. हा ख्रिस्त विरोधक स्वतः फार धार्मिक आहे अशा प्रकारची बतावणी तो या जगात करणार आहे. अर्थात तो फार धूर्त व फसवा असल्या कारणाने संपूर्ण जग त्याला नमन करणार आहे अशी भविष्यवाणी प्रकटीकरण 13:8 मध्ये करण्यात आलेली आहे. व जे त्याला नमन करतील ते प्रत्येक व्यक्ती श्वापदाची खून धारण करणार आहेत. अर्थात श्वापदाची खून म्हणजे काय या विषयावर एक सविस्तर संदेश येणाऱ्या दिवसात मी देऊ इच्छित आहे. अर्थात हा ख्रिस्त विरोधक एक हुकुमशहा असणार आहे. आज म्हणूनच कोविड आणि ओमिक्रॉनचे पेच प्रसंग आम्हाला आढळत आहेत, कारण हे सर्व एकपक्षीय राज्य कारभार व ख्रिस्त विरोधकाचे राज्य स्थापित होणार आहे याची सूचना देत आहेत. आताचे जग 2022ला ख्रिस्त विरोधकाला सत्ता देण्याच्या तयारीत असणार आहे. तशा प्रकारचे सर्व कार्य घडताना आज संपूर्ण जगात आम्हाला दिसत आहे. अर्थात कोविड अजून किती महिने चालेल माहित नाही, परंतु एवढे नक्की आहे की कोविड हे मानवांकडून आणलेले एक षडयंत्र आहे, जे नवीन जागतिक एकच सरकार आणण्याचा राजमार्ग करीत आहे. अर्थात कोविडची किंवा ओमिक्रॉन यांची समाप्ती झाल्यावर या जगात नवीन एक जागतिक राज्याला सुरुवात होईल व ते या जगातील 42 महिन्यांचे राज्य असेल, जे मानवी इतिहासातील सर्वात शेवटचे राज्य असेल. अर्थात आज आम्ही पाहत आहोत की लोकांना वॅक्सिनेशन घेण्यासाठी जोर लावला जात आहे, परंतु ही केवळ एक सुरुवात आहे. अजून अनेक मागण्या एकामागून एक करण्यात येणार आहे, कारण सर्व मानव जातीला कंट्रोल करण्याचे हे एक षडयंत्र आहे व लवकरच संपूर्ण मानवजात प्रत्येक देशांतील ही गुलामीमध्ये सापडणार आहे. संपूर्ण जगावर गुलामगिरीचं राज्य येणार आहे, ज्याची कल्पना देखील सामान्य माणसांनी अजून कधीही केलेली नाही. अर्थात आमची स्वतंत्रता पूर्णतः हिरावण्यात येईल. जसे आज आम्ही पाहत आहोत की आता सरकारच्या आदेशाच्या अधीन होत आहे व आपली व्यक्तिगत स्वतंत्रता सोडून देत आहेत. हा पहिला स्तर आहे. अर्थात लोकांची मानसिकता आता हळूहळू बदलत जात आहे व सरकार सर्व धोरणं चालवणार आहेत व सरकारच्याच ताब्यात संपूर्ण जगाची सत्ता आणण्याची ही संपूर्ण रंगीत तालीम आज चालू आहे. अर्थात या सर्व स्थितीतून अव्यवस्था, गोंधळ, अंधाधुंदी गोष्टी यांतून भीती निर्माण होणार आहे व लोक आपली स्वतंत्रता सरकारच्या स्वाधीन करतील. अर्थात या जगामध्ये असं सरकार येईल जे ख्रिस्त विरोधकाचे सरकार असेल, जे देवाला न भिणारे, न मानणारे त्यांची सत्ता आता प्रबळ होणार आहे. जे बायबलचा द्वेष करीतात असे ख्रिस्त विरोधकाचे संपूर्ण राज्य या वर्षी उदयास येणार आहे. अनेक कायदे कानून यामध्ये जागतिक स्तरावर बदल करण्यात येणार आहे. अर्थात आजच्या घडीला आम्हाला काय आढळत आहे, ख्रिस्त विरोधकाचं राज्य या जगात चालू होण्यासाठी प्लॅटफॉर्म पूर्णतः तयार झालेला आहे. गेल्या 2 वर्षापासून पडद्यामागे त्याची कामे वेगाने चालू आहेत. प्रियजनो, आज या जगामध्ये राष्ट्रांनी दंगल मांडली आहे. या पृथ्वीवरील काही लोकांनी व्यर्थ योजना ते करीत आहेत. अर्थात सत्ताधीश एकत्र मिळून मसलत करीत आहेत. आपण त्यांची बंधने तोडू. आजच्या जगात हा उपक्रम राबविला जात आहे. अर्थात हे ख्रिस्त विरोधकाचं राज्य आहे. जे ख्रिस्ताचे आहेत त्यांचा छळ करण्यासाठी ते अशा प्रकारे गोष्टी करणार आहेत. परंतु 4 आणि 5 वचन म्हणते, स्वर्गात जो राजासनारूढ आहे तो हसत आहे. प्रभू त्यांचा उपवास करीत आहे. अर्थात आम्ही पाहत आहोत की संपूर्ण राज्य आणि वैभव या देवाचा आहे, जो स्वर्गातून बसून पाहत आहे आणि मानवांनी योजलेले सर्व कार्यक्रम, षडयंत्र जे आज मनुष्यांना मारण्यासाठी षडयंत्र योजली जात आहेत, प्रभू त्यांचा उपहास करीत आहे. पुढे तो त्यांच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल, तो संतप्त होऊन त्यांस घाबरे करील. अर्थात त्या व्यक्तींना कदाचित वाटत असेल की आम्ही काय करीत आहोत हे कोणाला माहित नाही, परंतु देवाचा क्रोध त्यांच्यावर येणार आहे आणि देव त्यांना संतप्त क्रोधाने घाबरे करून सोडणार आहे. अर्थात 6 वचनापासून 9 वचनापर्यंत
आम्हाला दिसते की येशू ख्रिस्त हा एकमेव राजांचा राजा या जगात देवाने अधिष्ठित केलेला आहे, जोच केवळ या संपूर्ण पृथ्वीवर राज्य करण्यास येणार आहे. म्हणून या पृथ्वीवर ख्रिस्त विरोधकाद्वारे 42 महिन्याचं जे राज्य स्थापित होणार आहे ते पूर्णतः अपयशी आणि लज्जित आणि फजित झालेलं, पूर्णतः देवाच्या क्रोधाखाली सापडलेलं राज्य असणार आहे. म्हणून पवित्र शास्त्र म्हणते 10व्या वचनापासून, राजांनो आता शहाणे व्हा, पृथ्वीवरील न्यायाधीशांनो बोध घ्या, भीड धरून परमेश्वराची सेवा करा, कंपित होऊन हर्ष करा, पुत्राने रागवू नये. कोण पुत्र? ख्रिस्त येशू. आणि तुम्ही वाटेने नाश पाहू नये म्हणून त्याचे चुंबन घ्या, त्याच्यावर प्रेम करा, कारण त्याचा क्रोध त्वरित पेटेल. त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत. प्रियजन हो, तुम्हाला आणि आम्हाला येशू ख्रिस्ताला शरण येणं फार गरजेचं आहे. म्हणूनच जिवंत देवाचा क्रोध व रोष या पृथ्वीवर येईल. तो फार भयानक दिवस येत आहे. जो देव ज्याने सर्व निर्माण केले त्याला पूर्णतः अधिकार आहे त्याचा नाश कधी व कसा करावा. यशायाचं पुस्तक 24 अध्याय हा पृथ्वीवरील परमेश्वराचा न्यायाला दर्शवित आहे. अर्थात ही संपूर्ण पृथ्वी रिक्त करण्यात येणार आहे, ओसाड करण्यात येणार आहे, विरूप करण्यात येणार आहे व रहिवाशांची दानादान करण्यात येणार आहे. अर्थात हा 24 अध्याय अतिशय महत्वाचा अध्याय आहे. पण यातलं 5वं वचन मी वाचू इच्छित आहे. हे का होत आहे? पृथ्वी आपल्या रहिवाशांकडून भ्रष्ट झाली आहे, कारण त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, विधींचे अतिक्रमण केले आहे आणि सनातन करार मोडीला आहे. 3 कारणं या ठिकाणी आम्हाला या 5व्या वचनात आढळत आहेत. या 3 कारणामुळे संपूर्ण पृथ्वी शापाने ग्रासली जाईल आणि सर्व रहिवासी पापांचे फळ भोगतील. पृथ्वीचे रहिवासी जळून भस्म होतील व थोडेच मानव या पृथ्वीवर उरतील. प्रियजन हो, यशाया 24 अध्याय पृथ्वीवरील लोकांवर येणारा देवाच्या क्रोधाला आणि देवाच्या न्यायाला दर्शवित आहे. वेळेच्या अभावी हा अध्याय मी येथे वाचत नाही, परंतु आपणा सर्वांना मी विनंती करीन की तुम्ही पवित्र शास्त्र उघडून यशाया 24 अध्याय वाचायचा आहे. अर्थात यशाया 24 अध्याय आमच्या पुढील दिवसात काय होणार आहे हे दाखवित आहे. या जगात आता अच्छे दिन येणार नाहीत. या जगात महासंकटाचे आणि भयानक दिवस येत आहेत. अर्थात सांप्रदायिक मंडळामध्ये अशा प्रकारे शिकवणूक देण्यात येत आहे की प्रकटीकरण 6 अध्याय हे महासंकटाच्या वेळेला सुरुवात होणार आहे. परंतु प्रियजन हो, परंतु तसे नाही. अर्थात आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये प्रकटीकरण याच्या पुस्तकात 6व्या अध्यायामध्ये 6 शिक्के आढळतात आणि त्यातील पहिले 3 शिक्के हे इतिहास जमा झालेले आहेत व आजचं हे आधुनिक जग, तुम्ही आणि आम्ही सर्व 4थ्या शिक्क्याच्या शेवटच्या टप्प्यात आज आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत. प्रकटीकरणाच्या पुस्तकातील 6व्या अध्यायातलं 6वा शिक्का हा महासंकटाच्या काळाला दर्शवित आहे, जो 3.5 वर्षाचा आहे, 7 वर्षांचा नाही. महासंकटाला सुरुवात होण्याच्या पूर्वीच्या काळात आज आपण पोहोचलेलो आहोत व हा काळ आम्हाला 4थ्या शिक्क्यामध्ये आढळत आहे. अर्थात 4थ्या शिक्क्याच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत. अर्थात ख्रिस्त विरोधकाचं 42 महिन्याचं राज्य हे महासंकटाच्या काळाला दर्शवित आहे व त्याची सुरुवात होण्यापूर्वी एक शेवटचा काळ यामध्ये दर्शविलेला आहे व तो शेवटचा जो काळ आहे तो 4थ्या शिक्क्यामध्ये आम्हाला त्याविषयी आढळते आणि आज आम्ही त्याच काळामध्ये राहत आहोत जेथे 4थ्या शिक्क्याच्या समाप्तीस आम्ही पोहोचलेलो आहोत. प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि याचं वचन 7 पासून 8 पर्यंत मी वाचत आहे. त्याने 4था शिक्का फोडला तेव्हा 4था प्राणी ए असे म्हणाला, ते मी ऐकले. मग मी पाहिले, तो एक फिक्कट रंगाचा घोडा आणि त्याच्यावर बसलेला पुरुष माझ्या दृष्टीस पडला. त्याचे नाव मृत्यू आणि अधोलोक त्याच्या पाठोपाठ चालला होता. त्यांना तरवारीने, दुष्काळाने, मरीने व पृथ्वीवरील श्वापदांकडून माणसांना जीवे मारण्याचा अधिकार पृथ्वीच्या 4थ्या भागावर देण्यात आला. आम्ही या ठिकाणी या वचनात पाहतो की 4था शिक्का येशू ख्रिस्ताद्वारे फोडण्यात आलेला आहे. अर्थात 4था शिक्का प्रकट होण्यासाठी सुरुवात लावदिकिया कलिसिया युगात झाली, जे युग शेवटचं युग आहे, ज्याविषयीचं वर्णन प्रकटीकरण 3 अध्याय 14 ते 22 मध्ये आम्हाला आढळते. अर्थात या युगाला सुरुवात 1906 पासून झालेली आहे
व आज आम्ही त्या युगाच्या अंतिम पर्वात पोहोचलेलो आहोत. कोणत्या क्षणी आणि कोणत्या दिवशी हे युग समाप्त होईल हे अजूनही आम्हाला माहित नाही. पण एवढं मात्र नक्की की आम्ही एकदम शेवटच्या टोकाला पोहोचलेलो आहोत. एंड ऑफ द रोड. यानंतर कोणतंही मंडळीचं युग नसणार. व चौथा प्राणी जो आहे हा उडता गरुड आहे, जो देवाच्या पक्षाचा असून ख्रिस्त विरोधक आत्म्याशी लढा देण्यासाठी या काळात हजर आहे. अर्थात चौथा प्राणी जो आहे गरुड हा संदेष्टांना दर्शवितो आणि देवाने आमच्या युगात स्वर्गरोहणापूर्वी ख्रिस्ताची मंडळी तयार करण्यासाठी आपला संदेष्टा पाठविला. जसे आम्ही पाहतो की गरुड तीक्ष्ण नजर असणारा हा प्राणी आहे, त्याप्रमाणेच देवाने आपला संदेष्टा हा त्या उडत्या गरुडाच्या अभिषेकाखाली पाठवलेला आहे, ज्याला अशा प्रकारची दृष्टी देण्यात आलेली आहे जो पुढे काय होणार हे आम्हाला कळवित आहे. अर्थात या ठिकाणी आम्हाला फिक्क्या रंगाचा घोडा दिसत आहे. हा फिक्का रंग आजच्या जगाच्या प्रणालीला दर्शवित आहे. अर्थात ज्याचे प्रभुत्व गाभ्यापर्यंत पूर्णतः कुजलेला आहे. या ठिकाणी आम्हाला हा फिक्का रंग म्हणजे एक आजारी रंग दिसत आहे व त्यावर स्वार असणारा व्यक्ती हा मृत्यू आहे व तो सर्व जीवांना अधोलोकात पोहोचवित आहे. अर्थात त्यांचा शारीरिक मृत्यू, त्यांच्या जीवाचाही नाश मृत्यूद्वारे करीत आहे. अर्थात आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने मृत्यूवर व अधोलोकावर विजय मिळविलेला आहे व प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यावरील विश्वास करणाऱ्या व्यक्तींना सांगितलेले आहे की जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल आणि जो जिवंत आहे तो कोणीही मरणार नाही. अर्थात हा फिक्का रंग सैतानाची रणनीती प्रगट करीत आहे. कारण यापूर्वी 3 घोडे दर्शविलेले आहेत, पांढरा, लाल आणि त्यानंतर काळा. या तिन्ही मिश्रणांतून हा फिक्का रंग अस्तित्वात आलेला आहे. अर्थात 3 रंगांचे मिश्रण या ठिकाणी आम्हाला आढळत आहे आणि त्यांतून हा चौथा फिक्का रंग बनलेला आहे. अर्थात हे मिश्रण जे आहे हे हायब्रिडला दर्शवित आहे आणि जेव्हा कोणतीही वस्तू हायब्रिड केली जाते तेव्हा त्यामध्ये मृत्यूचा प्रवेश होतो, जीवन निघून जाते. अर्थात या ठिकाणी आम्ही धार्मिक, राजकारणी व सैतानी राक्षसी शक्ती या तिन्ही घटकांची एकता या ठिकाणी आम्ही पाहत आहोत. या तिन्ही शक्ती एकत्रित होऊन या चौथ्या घोड्याच्या सामर्थ्याला दर्शवित आहेत. अर्थात या शिक्क्याच्या शेवटला काय होईल हे चित्र या ठिकाणी दर्शविलेलं आहे. या शिक्क्याच्या समाप्तीस ख्रिस्त विरोधी पूर्णपणे अवतार होणार आहे व तो सर्वांना, या पृथ्वी तलावरील लोकांना विनाशाकडे घेऊन जाणार आहे. अर्थात पुढे वचन म्हणते की त्याच्यावर बसलेला पुरुष माझ्या दृष्टीस पडला. अर्थात या घोड्यावर एक पुरुष आहे आणि हा पुरुष ख्रिस्त विरोधक आहे, ज्याची ओळख आम्हाला थेसलनिकाकरास दुसरे पत्र याच्या 2ऱ्या अध्यायात 1 ते 8 वचनात देण्यात आलेली आहे व त्या पुरुषाविषयीची संख्या प्रकटीकरण 13 अध्यायामध्ये 666 म्हणून आम्हाला आढळते. त्यावरून त्या पुरुषाचा बोध होतो असे पवित्र शास्त्र म्हणते व या पुरुषाला नाव आहे मृत्यू. अर्थात या जगामध्ये आम्हाला मृत्यू 2 प्रकारचे आढळतात, एक शारीरिक मृत्यू आणि एक आध्यात्मिक मृत्यू, ज्याला दुसरे मरण म्हटलेलं आहे प्रकटीकरण 20 अध्यायामध्ये. परंतु पवित्र शास्त्र या ठिकाणी म्हणत आहे की त्या मृत्यूला पृथ्वीवरील चौथ्या भागावर अधिकार देण्यात आलेला आहे मनुष्यांना जीवे मारण्याचा. अर्थात पहिली गोष्ट आम्ही पाहत आहोत की हे ख्रिस्त विरोधकाचं राज्य आहे आणि आजच्या घडीला याचा प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे. जसा देवपुत्र या जगात देहधारी झाला होता तसाच ख्रिस्त विरोधक म्हणजे सैतान ख्रिस्त विरोधकामध्ये देहधारी होणार आहे. अर्थात अधिकार हा तर आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वाधीन आहे. इफिसकरास पत्र 1 अध्याय, कलेसेकरास 1 अध्याय यामध्ये आम्हाला आढळते की संपूर्ण राज्य या विश्वाचं सुप्रीम अथॉरिटी प्रभू येशू ख्रिस्त आहे व त्यानेच हा अधिकार दिलेला आहे ख्रिस्त विरोधकाला राज्य करण्यासाठी. अर्थात आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की पृथ्वीवरील चौथ्या भागावर अधिकार देण्यात आला. याचा अर्थ 1/4 लोक या पृथ्वीवरून ठार मारण्यात यावे अशा प्रकारचा अधिकार त्याला देण्यात आलेला आहे. या जगात आजच्या घडीला 850 कोटी लोक या जगात या पृथ्वीवर जगत आहेत आणि त्यांतील चौथा भाग जर आम्ही मोजला तर किती लोक याची कल्पना आम्ही करू शकतो.
या वचनात आम्हाला हे आढळत आहे की 25% जगांतील मानवजात यावेळी मृत्यूच्या स्वाधीन होणार आहे व याविषयीची भविष्यवाणी योहानाला 2000 वर्षापूर्वी दाखविलेली आहे. अर्थात हा मृत्यू जो आहे हा शारीरिक आम्हाला दिसत आहे आणि एक आध्यात्मिक मृत्यूही येणार आहे. म्हणजे मनुष्यांना देवाच्या वचनापासून दूर करण्यात येईल आणि ख्रिस्त विरोधक हेच कार्य गेल्या 2000 वर्षापासून करत आलेला आहे. देवाच्या वचनात भेसळ करून ते अन्न आध्यात्मिक अन्न म्हणून खायला दिल्याने अनेक लोकांना जीवनाच्या पुस्तकांतून खोडण्यात आलेला आहे. हा आहे आध्यात्मिक मृत्यू. त्यानंतर शारीरिक मृत्यू कसा असणार? तलवार, दुष्काळ, मरी व श्वापदाकडून पृथ्वीवरील मनुष्यांना जीवे मारण्याचा अधिकार. अर्थात 4 उग्र शासने आम्हाला या ठिकाणी आढळत आहेत. एझेकियेलचं पुस्तक 14वा अध्याय आणि 21वे वचन म्हणते, तर मग मी तलवार, दुष्काळ, हिंस्र पशु व मरी ही माझी 4 उग्र शासने यरुशलेमेतील मनुष्य व पशु यांचा संहार करण्यास त्यावर पाठवीन, तेव्हा त्याचा निभाव कसा लागेल असे प्रभू परमेश्वर म्हणतो. अर्थात मनुष्य या 4ही उग्र शासनांसमोर टिकू शकणार नाही. तलवार म्हणजे युद्ध. दुष्काळ अर्थात दुष्काळ आम्हाला दोन्ही प्रकारे दिसतो. एक मानव निर्मित दुष्काळ आजच्या काळामध्ये सुरुवात आहे, म्हणजे सर्व काही असतानाही दुष्काळच. हिंस्र पशु आणि मरी अर्थात हिंस्र पशुद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसेस, फ्लू पसरले जात आहेत. अर्थात हे महासंकटाच्या काळापूर्वीचं चित्र या ठिकाणी आम्हाला दिसत आहे. अर्थात आज संपूर्ण जगावर आम्हाला आढळत आहे की भीती आणि चिंता यांच्या आत्मेची सत्ता चालू झालेली आहे. अर्थात आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की अनेक दुरात्मे मनुष्यांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या त्रास देत आहेत व मनुष्यांना मृत्यूमध्ये खेचत आहेत. एक खरा पहारेकरी शहराच्या सुरक्षतेसाठी तैनात करण्यात आलेला असतो. त्याचे काम हे असते की त्याने सर्व लोकांना चेतावणी द्यावी. पहारेकरी जे काही पाहतो तेच तो कळवितो, अर्थात आगाऊ सूचना देतो. एक खरा पहारेकरी ज्याला देव पाठवित असतो. हा देवाचा चांगुलपणा आहे की देव अशा पहारेकऱ्याद्वारे आपला संदेश पाठवत असतो, कारण ही देवाची कृपा आहे. कारण तो आम्हाला जो धोका पुढे येणार आहे तो अगोदरच कळवित आहे. देवाने आमच्यासाठी सूचना दिली आहे. आता काम आमचे बाकी आहे. आम्हाला मृत्यू हवा का जीवन हवे? अर्थात देवाने मरण आणि जीवन आम्हा समोर ठेवलेला आहे. निवाडा आमचा आहे. कोणी म्हणेल मी देवाला मानित नाही, स्वर्ग नरक मी मानित नाही. तुमच्या न मानण्याने देवाला काय फरक पडतोय? आज ज्या घडामोडी घडत आहेत त्या साधारण नाहीयेत. त्या आम्हाला कुठेतरी पूर्व सूचना देत आहेत की आम्ही देवाकडे पश्चाताप करून वळावे. कोणीही मनुष्य देवापुढे प्रबळ होऊच शकत नाही. देव निर्माण करीत आहे आणि आम्ही निर्मिती वाफ आहोत. मनुष्याचे ज्ञान कितीही उत्तम असले, वैद्यकीय क्षेत्रात फार प्रगती केली असली, वैज्ञानिक क्षेत्रात प्रगती केली असली तरी कितीही प्रगतशील देश असो, मनुष्याचे संपूर्ण ज्ञान देवापुढे मूर्खता आहे. मनुष्य शाश्वत आहे. देवाच्याच हाती मरण आणि जीवन आहे. भ्रांतीतून बाहेर येण्यासाठी सत्याचा शोध करा. बायबलचे सत्य आत्मसात करा. प्रभूवर प्रेम करा. मूर्तीपूजा सोडा. आपलं सर्व अशुद्ध जीवन सोडा. देवाकडे वळा. पश्चाताप करा. आपल्या कुवासना सोडा. प्रामाणिकपणे कबुली द्या. देवाकडे या. देवाला सांगा, हे प्रभू येशू, माझ्या जीवनात आहे. मला तुझे जीवन हवं आहे. माझ्यावर दया कर. तो देव आजही आमच्यावर दया करायला तयार आहे. जर आम्ही प्रामाणिक आणि सच्च्या हृदयाने त्याच्याकडे जर येऊ तर त्याची कृपा आमच्यासाठी विपुल आहे. प्रियजन हो, द्वार बंद होण्याची वेळ जवळ आली आहे. देवाकडे या. देवाचा धावा करा. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांना आशीर्वादित करू. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक व शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले तुम्ही कृपया कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा आमच्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.